नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवरती गरमागरम चर्चा रंगलेली आहे. नागपूरचा पारा कमी असला तरी सभागृहांमधला पारा जो आहे तो चढलेला आहे. विरोधकांऐवजी सत्ताधारीच या ठिकाणी आक्रमक भूमिकेकडे पाहायला मिळत आहेत. आज शिवसेनेचे नेते जय महाराष्ट्रवर हुरडा पार्टी करतायत. चला तर मग त्यासाठी आमचे रिपोर्टर शुभम उमाळे आणि कुणाल भोईटे हे आता आपल्याला सोबत असणार आहेत आणि ही दोघंही शिवसेनेच्या 5 आमदारांसोबत हुरडा पार्टी करतायत. शुभम. नक्कीच प्रशांत सर, खरं तर शिवसेनेचे सर्व जे आमदार आहेत त्यांच्यासोबत रोज भेटीगाठी होत असतात. अधिवेशनानिमित्त पण रोज जी आहे भेट होत असते. रेड कार्पेटपासून त्यांची एंट्री असेल तर जाईपर्यंत नेमकं सभागृहामध्ये काय झालं, विरोधी पक्षातल्या आमदारांनी काय सांगितलं, तर इव्हन त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा झाल्या का, अशा काही गोष्टी असतात ज्याच्यात खबरी काढत असतो. पण एक विचार केला आपण नव्याने की काहीतरी एक नवीन करूयात, सगळ्यांसोबत एक हुरडा पार्टी करूयात. आणि अर्थातच त्याच्यासाठी आज आपण बघू शकतो सर्व शिवसेनेचे आमदार सध्या आपल्यासोबत या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधूयात. ऑफ द रेकॉर्ड पॉलिटिकलच्या पलीकडे नेमकं अजून काय काय अशा गोष्टी आहेत पक्षातल्या ज्या त्यांनी आम्हाला ऑफ रेकॉर्ड नाही सांगितल्यात, ते ऑन कॅमेरा काय बोलतात ते पाहूयात. नक्कीच आपण पाहिलं आहे की हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजताना पाहायला मिळतं आहे. राज्यातली जनतेचे प्रश्न या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले गेलेले आहेत का, किंवा कोणत्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय सुरू आहे, काय नेमकी विकासाची त्यांची व्याख्या आहे, हे आज आपल्या या हुरडा पार्टीतून जाणून घेणार आहोत. मी सर्वच शिवसेनेच्या आमदारांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम माझ्या शेजारी विठ्ठलरावजी लांगे आहेत. त्यानंतर शिवसेनेचे म्हणजे ज्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला हरवून विधान भवनामध्ये पाऊल ठेवलं असे अमोलजी खताळ आहेत. त्याचप्रमाणे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष मंत्रिपद दर्जाचे राजेशजी क्षीरसागर आहेत. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्रजी बोंडेकर आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मंत्री दर्जा म्हणून राजेशजी तुम्हाला प्रश्न विचारतो. आजच एक मोठा निर्णय जो आहे तो तुमच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे. 100 एकर जमीन जी आहे त्याच्यामध्ये विकास कामं होणार आहेत. कशा प्रकारची ही विकास कामं असणार आहेत आणि काय नेमकं जनतेला यातून मिळणार आहे? कोणतंही प्रगत राष्ट्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्यानं पर्यटन आणि IT क्षेत्रामध्ये जी त्यांनी भरारी घेतली असती त्यामुळे त्या राष्ट्राची प्रगती होत असते. आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 2047 साली हा देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे यासाठी योग्य ती पावलं टाकलेली आहेत. केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. राज्यामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे, ज्याला स्टेट नीती म्हणलं जातं. या मित्रा संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे. त्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत. आणि या माध्यमातून मग महास्ट्राईड या प्रकल्पाची नागपूरला गेल्या काही दिवसापूर्वी आपण स्थापना केली की ज्या माध्यमातून IT सेक्टरमध्ये महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि किंबहुना मग देशाला त्या प्रगतीमध्ये आपण साथ दिली पाहिजे. या दृष्टीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून IT क्षेत्रासाठी 100 एकर जागेची मागणी शेंडा पार्कची ही सातत्यानं या ठिकाणी शासनाकडे दिली होती आणि आम्ही सातत्यानं त्यावर आवाज उठवला. आम्ही सभागृहामध्ये त्याविषयी लक्षवेधी देखील दाखल केली. सन्माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, विविध अधिकारी असतील, यांच्याशी सातत्यानं संवाद साधला, प्रयत्न केला आणि ही अंतिम टप्प्यात आलेला आहे. 100 एकर जमीन ही IT क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोल्हापूरला मिळालेली आहे. हा फार मोठा या ठिकाणी यश आलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या ठिकाणी प्रगतीबरोबर IT क्षेत्रातले इंजिनियर्स हे नोकरीच्या निमित्तानं बाहेर जातात आणि मग आई वडिलांना बघायला कोण नसतं. किंवा ही सामाजिक समस्या झाली होती. आई वडिलांनी आपलं पोट मारून सगळं मिळवलेलं त्यांच्याकरता घालायचं, त्यांना इंजिनियर करायचं आणि मग ते झाल्यानंतर ते कुठेतरी बाहेरच्या देशी जातात. आई वडील इथं म्हातारे झालेले असतात, त्यांना बघायला कोण नसतं. ही समस्या देखील गंभीर होती. आणि म्हणून या ठिकाणी मला आज अत्यंत आनंद होतोय की कोल्हापूरसह Tier 2, 3, 4 सिटीमध्ये जे IT सेक्टर आपल्याला डेव्हलप करायचं आहे, मग डेटा सेंटर असेल, टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून विविध परदेशातील गुंतवणूक आपल्याला या राज्यामध्ये आणायची आहे. यामध्ये आपण यशस्वी होताना पहिलं पाऊल आपल्याला या ठिकाणी पडलेलं दिसते. पुढचा प्रश्न माझा अमोलजी खताळांना असणार आहे. एक बडा नेता काँग्रेसचा, म्हणजे इथपर्यंत चर्चा होती की आत्ताच्या विधानसभेला जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाचा तो चेहरा असेल. अशा एका नेत्याला हरवणं कितपत चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी? प्रस्थापिताविरोधात एक ज्यावेळेस नेता उठतो आणि तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विजय मिळवतो, त्यावेळेस काय नेमक्या मनामध्ये भावना होत्या? एकनाथ शिंदेंनी तिकीट दिल्यापासून विजयापर्यंतचा प्रवास. नाही, यामध्ये जनतेने ठरवल्यानंतर परिवर्तन
करायचं ठरवल्यानंतर तिथं समोरचा किती वर्षापासून आहे काय आहे हे बघितलं जात नाही. आणि संगमनेरची जनता ही गेल्या कित्येक वर्षापासून दहशत दादागिरी असेल, यांच्या बगलवाच्यांचे उलटे पालटे धंदे असेल, या गोष्टीला वैतागलेली होती. त्यामुळं एक विरोधक म्हणून आम्ही जनतेचे प्रत्येक छोटे मोठे प्रश्न, जसं तुम्ही सांगितलं का भावी मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्रीपदाचे ते दावेदार झाले होते, तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा जास्त झाल्यामुळं त्यांचा संगमनेर मतदारसंघामध्ये कुठं टच राहिला नव्हता, लोकांमध्ये राहिले नव्हते. आणि आज ज्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचा मी आज आमदार आहे, तर शिंदे साहेबांच्या ज्या पद्धतीने कामाची पद्धत आहे का आलेल्या माणसाचं काम तत्काळ करून देणं, आज 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना लोकाभिमुख केंद्रापासून राज्याच्या ज्या काही योजना होत्या त्या प्रत्येक योजना राबवण्याचा एक चांगला प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून झाला. आणि शिंदे साहेबांची जी कामाची पद्धत आहे त्या कामाने निश्चितच आज महाराष्ट्र पूर्ण प्रभावित झाला आहे. तेव्हा संगमनेरमध्ये काम करताना आजसुद्धा एवढ्या मोठ्या प्रस्थापितांविरुद्ध काम केल्याचा त्रास आजही मला होतोय. कारण 40-45 वर्ष जर एका कुटुंबाकडं सत्ता राहिल्यानंतर त्या माणसांची आजची परिस्थिती काय असते हे तुम्ही समजू शकता. म्हणजे ज्यावेळेस मी 1-2 वर्षाचा असेल त्यावेळेस ते आमदार झाले होते. त्यामुळं ते दुःख खूप आहे त्यांना. आज मी गेल्या वर्षभरापासून मी आमदार झाल्यानंतर मी विविध कामाच्या माध्यमातून मंत्री महोदयांकडं पाठपुरावा करतोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय आमचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असेल, यांचं वेळोवेळी मला मदत होत असती. संगमनेरसारख्या ठिकाणी फक्त निवडणुका यापूर्वी पाण्याच्या प्रश्नावर लढल्या गेल्या, निळवंडे धरणाच्या प्रश्नावर निवडणुका लढल्या गेल्या. आज संगमनेरातील शहर म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये 171 पाण्याचे टँकर सुरू होते. मग हे 40 वर्ष मंत्रिपद आमदारकी तुमच्याकडे मिळाल्यानंतर जर संगमनेरमध्ये साधं रोजगारासाठी MIDCची तुम्ही स्थापना नाही करू शकले, संगमनेरमध्ये तुम्ही आरोग्याचा प्रश्न नाही मार्गी लावू शकले, संगमनेरसारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडून नाही शकले, त्यामुळं ह्या जनतेने जे भरभरून प्रेम दिलं याला मी कुठंतरी आज प्रयत्न करतो या माध्यमातून पुढं जाण्याचा. परंतु दुर्दैवाने पराभव झाल्यामुळं इतके व्यथित झाले आहेत का अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण संगमनेरमध्ये सध्या सुरू आहे. एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला हे कुठंतरी त्यांना दुःख झालं आहे, ते पावत नाही त्यांना. त्यामुळं अतिशय खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणं आज संगमनेरसारख्या ठिकाणी सांगायला कमीपणा वाटतो. परंतु मी आमदार झाल्यापासून प्रत्येक अवैध धंद्यावरती आम्ही कारवाई करतोय. ज्या ड्रग्स संदर्भात त्या माझ्यावरती आरोप प्रत्यारोप केले गेले त्या ड्रग माफियाला हेच माझे आमदार त्या तालुक्याचे हे त्याला केक भरवत आहे, त्याचे वाढदिवस साजरे करताना आलेत. 4 दिवसापूर्वी गांजाची मोठी 300-350 किलोच्या पुढं गांजा धरला गेला, त्याच्यामध्ये सुद्धा या माजी लोकप्रतिनिधीच्या गाडीमध्ये ते गांजा तस्कर फिरतात. परंतु एक खोटा नरेटिव्ह ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस यांनी बनवला होता, या खोटा नरेटिव्हच्या माध्यमातून संविधान धोक्यात त्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला, तसं आता संगमनेरमध्ये एक मला बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या पातळीवरती आज ही अफाट धनशक्ती, ही एवढी मोठी धनशक्ती आहे, इतके वर्ष यांनी राजकारणात केल्यामुळे यांना जो त्रास होतोय हा कुठंतरी, परंतु संगमनेरची सर्वसामान्य जनतेला विश्वास आहे. आज आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून, उदय साहेबांच्या माध्यमातून, सामंत साहेबांच्या माध्यमातून संगमनेरसारख्या ठिकाणी आपण MIDC आणतोय. महिलांसाठी बालकांसाठी बाल रुग्णालय जे पाहिजे ते आणतोय. आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून साकूर पठार भाग असेल, तळेगाव निमोन भाग असेल, यासाठी अंदाजे 150 कोटी रुपयापर्यंतचा निधी त्यांनी आता 44 कोटीचे कामं सुरू झालेत. 100 कोटीचे कामं लवकर मंजूर होतील. म्हणजे आता संगमनेर जो आहे तो विकसित होत चाललेला आहे. या संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलं नाही असा तुमचा आरोप आहे. आता मोठ्या प्रमाणात निधी या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय असं तुमचं म्हणणं आहे. मी नरेंद्र बोंडेकरांकडे जातोय. भंडारा मधून आपण येता, चेहरा जरी शांत असला तरी आक्रमक स्वभाव आपला आहे. वारंवार आम्ही पाहतो नरेंद्र बोंडेकरांचा आक्रमकपणा. तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकी कोणती कामं आहेत जी तुम्हाला करायची आहेत आणि जी आत्तापर्यंत आपण केलेली आहेत, जी गेम चेंजर ठरलेले आहेत, जनतेच्या हितासाठी झालेली आहेत? हे बघा, पहिल्यांदा मी 2009ला निवडून आलो आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, तर खूप काही आम्हाला करता आलं नाही. 14मध्ये काही कारणास्तव आमचा पराभव झाला आणि जेव्हा 19मध्ये आम्ही निवडून आलो तर 19मध्ये अपक्ष निवडून आलो आणि अपक्ष निवडून आल्यानंतर त्यावेळेस कोविड लागला. कोविडमध्ये 2-2.5 वर्ष काम करता आलं नाही. परंतु 22मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनलेत तेव्हा एक नाही तर आम्ही जवळपास 27 ते 28 प्रोजेक्ट, जवळपास 3000 कोटीच्या प्रोजेक्ट आम्ही भंडारा विधानसभामध्ये घेऊन गेलोत. त्यामध्ये जलपर्यटनचे प्रोजेक्ट असेल,
शहरामध्ये विविध तलावाचे जे सौंदर्यीकरण ते असतील, सिवरेज असतील, रोड असतील, महिला रुग्णालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, SDO ऑफिस असेल, तहसील म्हणजे कोर्टचे बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर इतकं नवीन आम्ही चेंजेस केला की 60 वर्ष महाराष्ट्र 65 वर्ष स्वतंत्र होऊन महाराष्ट्र झाला, परंतु अनेक आमदारांनी काही केले नव्हतं तिथे. तो आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तिथे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे खूप सारे काम सुरू आहेत. आता ह्या वर्षी निवडणूक आम्ही 24मध्ये निवडून आलो. आता ह्या नवी 24च्या निवडणुकीच्या नंतर आता 1 वर्ष होत आहे. आम्हाला जुन्या आमदारांना निधी मिळाला नाही, पण नवीन आमदाराला काही ज्यांना निधी मिळाले नव्हते त्यांना दिलेत काही थोडंफार निधी. पण आम्हाला सध्या निधीची आम्हाला कमतरता भासत नाही, कारण आमचे जुने काम इतकं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तर ते सगळे कामं सुरू असताना हे कामं पूर्ण जेव्हा होतील सगळे कामं, तर आमचा टार्गेट आहे की बाई 6 महिन्यात, वर्षभरात किंवा 2 वर्षात ह्या सगळे कामं जेव्हा 2 वर्षात पूर्ण होतील तर एक नवीन भंडारा, प्रगतिशील भंडारा, कारण जलपर्यटनचा प्रोजेक्ट जो आहे हा विदर्भात सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. गोसेखुर्द हा जो धरण आहे हा आमचा विदर्भाचा समुद्र त्याला म्हणायला हरकत नाही, इतका मोठा हा प्रोजेक्ट आहे. आणि याच्यामध्ये एक नाही तर जवळपास असं 15 भंडारा ते पवनी जो 55 किलोमीटरचा हा जो पूर्ण साठा आहे, जलसाठा आहे, त्यामध्ये आम्ही 15 स्पॉट फिक्स करतोय आणि या सगळ्या 15मध्ये वेगवेगळे जलपर्यटनचे प्रोजेक्ट होतील. ह्या सगळ्याच माध्यमानं 10 ते 15,000 लोकांना रोजगार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळेल. आणि एक विशेष सांगावंसं वाटते की मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असं कोणताच मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यामध्ये आले नसतील. ते 4दा मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेब भंडाऱ्यामध्ये आले होते. निवडणुकामध्ये तर आता शिंदेसाहेब परत आलेच आमच्याकडे, पण निवडणुका सोडून जे विकास कामासाठी द्यायचा मला आनंद होतोय की विदर्भात माझ्याकडे सगळ्यात जास्त शिंदेसाहेब आलेत. जेव्हा जेव्हा आले ते खाली हात आले नाही, काही ना काही देऊन गेलेत. अपेक्षा आहे मला आता पुढे पण राज्याचे मुख्यमंत्री ते फडणवीस साहेब पण खूप जवळचे आहेत आमचे, कारण त्या 2009 पासून मी त्यांच्यासोबत संपर्कात आहे आणि शिंदेसाहेब तर आहेतच, दादा पण आहेत. तर अजूनही भंडाऱ्याला विकासासाठी समोर नेण्यासाठी आम्हाला आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील किंवा दादा असतील, ह्या तिघांकडून आम्हाला भंडाऱ्याला भरीव निधी मिळेल. आणि जे आमचे प्रोजेक्ट सुरू आहेत ते तर गती होईलच. अजून आम्हाला जे नवीन उद्योग आणायचे आहेत, आमची MIDCचं आमची जागा संपलेली आहे, तर नवीन MIDC आमचं प्रस्तावित आहे. असं वेगवेगळे प्रोजेक्ट नवीन आम्ही आणतोय. विशेषतः देशातला सगळ्यात मोठा एक प्रोजेक्ट आम्ही संत जगनाडे महाराजाचं स्मारक आम्ही भंडाऱ्यामध्ये बांधतोय. त्याचं काम पण सुरू झालेलं आहे. 30 कोटी रुपये आमचं सुरू झालेलं आहे. तर जवळपास 150 कोटीचा तो DPR तयार केलेला आहे. तो देशातला एक संत जगनाडे महाराजाचं स्मारक म्हणजे एक मोठा आम्ही बनवतोय, जेणेकरून विदर्भाची काशी आमची पवनी आहे, जिथं एका ठिकाणावरती सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे जवळपास 372 मंदिर आहेत. त्याचं आम्ही अपग्रेडेशन करतोय. तर ह्या सगळ्या प्रोजेक्ट आम्ही समोर नेतोय. तर हा 65 वर्षाचा जो बॅकलॉग आहे हा आता आम्हाला मागच्या 2.5 वर्षापासून, आणि ही गव्हर्नमेंट आम्हाला सुरू असलेली गव्हर्नमेंटमधून आम्हाला देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब दादांच्या माध्यमानं आम्हाला भंडारा पुढे नेण्यासाठी आम्हाला सहकार्य मिळतं. म्हणजे एकंदरीत आमदारांची ज्यावेळेस आम्ही उत्तरं ऐकली त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदेंनी भरभरून काय काय दिलेलं आहे आमदारांना. अशाच प्रकारची उत्तरं आहेत तुमची. नाही, मला एक सांगायचं वाटतं, आता माझ्या बाजूला 1-2 आमदार बसत आहेत, ते आमच्या 2009 पासूनचेच आहेत, पण ते आम्हाला म्हणतायत की आता निवडून नसतो आलं चाललं असतं, मागच्या रेजिममध्ये आलो असतो चाललं. आम्हाला फार आनंद होतो की मागचा जो 2.5 वर्ष आम्हाला जो मिळाला, गोल्डन पिरियड म्हणजे मिळाला. 2009 पासून हे 2019ला जरी आम्ही हरलो असतो. राजेशजींकडे द्या. राजेशजी 2009 पासून निवडून येत आहे, नेमका विकास का नाही करू शकलात? आता एकनाथजी निधी देत आहेत, मागे तुम्हाला तुमचे नेते निधी देत नव्हते? नाही, बघा आता ॲक्च्युली 2009 ते 14 हे आम्ही विरोधी पक्षातच होतो. 2014 ते 19 आम्ही आमच्यात लढण्यातच घालवले. तसा मी एक ॲग्रेसिव्ह असणारा कार्यकर्ता, मातोश्रीतून निरोप यायचे आणि मग आपल्या पक्षाची भूमिका मांडायची. 6 आमदार शिवसेनेचे कोल्हापूरनं निवडून येऊन देखील पक्षाची भूमिका मांडत असताना भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना आवडायचं नाही, त्यामुळे मंत्रिपद देखील मिळू शकलं नाही. 2019ला थोडक्यात पराभव झाला असताना शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर 2019ला मला काही कमी केलं नाही. मला म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये
भरीव निधी दिलेला आहे त्यांनी. आणि त्यामुळं आता पुन्हा परिस्थिती अशी आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये लाडक्या बहिणी आल्या, लाडके भाऊ आले, ज्येष्ठांचे कार्यक्रम राबवले गेले, मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं. म्हणजे योजनांचा तर पाऊस होता गेल्या 2.5 वर्षामध्ये. सगळ्यांना काही ना काही मिळालं आणि त्यामुळे थोड्या मर्यादा आता येणारच आहेत. थोडं हे सेट करेपर्यंत आता वर्ष आता झालेलं आहे. वर्षभरात सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण हे अतिशय धूर्त हुशार नेते आहेत आणि एका वर्षामध्ये हे त्यांनी सगळं सेट करून घेतलेलं आहे. एका वर्षात हे बॅकलॉग भरून काढल्यानंतर आता निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला चांगला निधी देतील आणि जी काही विकास कामं राहतील पुढे ब्रेक नाही लागणार. नाही, पुढे विकास कामाला ब्रेक लागणार नाही. आतापर्यंत कुठं ब्रेक लागलेला आहे? ब्रेक तर नाहीच आहे. आणि आमदार नसताना सुद्धा अनेक निधी आपल्याला मला आता मतदारसंघात मी सांगतो 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर एका दिवसात मंजूर करून दिलं. आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास 1500 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत. 150 कोटी रुपये आता आमच्याकडे आलेले आहेत. आमचं केशवराव भोसले नाट्यगृह जळीत झालं, 30 कोटी रुपये दिले गेले. 200 कोटी रुपये आम्हाला ड्रेनेजसाठी दिले गेले. रस्त्याला 100 कोटी दिले गेले. रंकाळ्याचा विकास झालेला आहे आणि शक्तीपीठाच्या माध्यमातून पण आता 3000 शक्तीपीठ हाच प्रश्न होता. शक्तीपीठ महामार्गामध्ये राडे चाललेले आहेत. नाही बघा, हे दाखवण्याचा विषय. कसलेही राडी नाही आहेत. बघा, मला या ठिकाणी लोकसभेच्या तोंडावरती म्हणजे ज्या पद्धतीने आता आमदार साहेबांनी सांगितलं फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कुठलाही विरोध नाही आहे. 60 कोल्हापूर जिल्ह्यातली 60 गावं, यामध्ये तर 60 गावच्या शेतकऱ्यांना घेऊन मी MD MSRDC बरोबर शक्तीपीठ महामार्गाच्या बैठक केलेली आहे. ऐकून घ्या. आणि त्यांनी आपले 7 बारे देखील दिलेले आहेत. हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि आज लक्षात घ्या, पुन्हा एकदा नोटिफिकेशन नव्यानं निघालेलं आहे. हा महामार्ग आजऱ्यातून जाणार होता, तो चंदीगडमधनं वळवला आहे, पण आजऱ्याला देखील त्याची कनेक्टिव्हिटी ठेवलेली आहे. आणि याचा मोठा फायदा होणार आहे की कोल्हापूर शहराला 3000 कोटीचा जवळपास आम्हाला रिंग रोड मिळतोय. आणि अशा पद्धतीनं हद्दवाढ, आता आमच्याकडे IT पार्क येते. तुम्हाला सांगतो आता मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच झालं. आणि काय पाहिजे लोकांना? इतके वर्षामध्ये नुसती अपेक्षा होती लोकांची, नुसतं म्हणायचो आपण, आमच्या भागातील लोक म्हणायचे हे पाहिजे ते पाहिजे. आम्ही 1-2-4 वर्षात काही ठेवलं नाही शिल्लक. आणि मला असं वाटतं पुढच्या 2-3 वर्षामध्ये विकास म्हणजे काय, विकासाची उच्च पातळी गाठली जाईल असं आमचं सरकार या ठिकाणी काम करतं. पण तुम्ही आता सांगितलं इतक्या हजारो कोटींचा सर्व निधी जो आहे विकास कामांसाठीचा तो आलेला आहे. पण मागील काही महिन्यांपासून अशी चर्चा सातत्याने सुरू असते, मंत्रालय असेल, विधानभवन असेल, की निधीची कुठेतरी कमतरता आहे. आमदार जे आहेत ते निधीची वाट बघत आहेत. नेमका आपला अनुभव काय आहे आणि खरंच असं काही आहे का? बघा, एक तुम्हाला सांगू, आमदाराला ज्याचा स्वेच्छा निधी असतो 5 कोटी, तो तर कमी होत नाही, तो मिळतोय. आता विकासासाठी जो निधी दिला गेलेला आहे, आता जसं आमदार साहेबांनी, बोंडेकर साहेबांनी सांगितलं की कामं एवढी सुरू आहेत की आम्हाला तर निधीची कमतरता भासत नाही. ती कामं तर पूर्ण व्हायला पाहिजेत आणि ती कामं पूर्ण होईपर्यंत पुन्हा एकदा निधीची व्यवस्था लावली जाईल आणि चांगल्या पद्धतीने विकास पुन्हा होईल. अमोलजी, आता शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. ज्याप्रमाणे नगरपंचायत झाल्या, नगर परिषदा झाल्या, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीवरती आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध रंगलेलं पाहायला मिळालं. पण आता हे जे वाद आहेत ते मिटलेत, कारण आता नगरपालिकेला एकत्रित महायुती लढणार आहे. नाही, शीतयुद्ध वगैरे त्याला म्हणता नाही येणार. शेवटी कसं असतं, ह्या निवडणुका जसं आदरणीय शिंदे साहेब नेहमी सांगतात का नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या निवडणुका या ज्या नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या होत्या, तर या स्थानिक पातळीवरच्या असल्यामुळं आणि त्याच्या 2-3 गोष्टी होत्या का याच्यामध्ये. आज जर आम्ही एकत्र काही ठिकाणी लढलोय, आता माझ्या संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही एकत्र लढलोय, परंतु काही ठिकाणी एकत्र नाही लढले, पण त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे. कारण आज आमच्यामध्ये प्रत्येक पक्ष सेपरेट लढल्यामुळं सुद्धा आज महायुतीची ताकद येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित वाढणार आहे. त्यामुळं जी स्थानिक गरज होती, स्थानिक अधिकार दिले होते, त्यानुसार झालं होतं. आज महापालिका निवडणुकीसंदर्भात आदरणीय नेत्यांच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार निश्चितच महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीच्या वतीने, महायुतीच्या वतीनेच निवडणुका पुढं सामोरे जाणार आहे. विठ्ठलरावजी, नेवासा हा तुमचा मतदारसंघ आहे. नेवासा मतदारसंघामध्ये नेमका काय विकास कामं आत्तापर्यंत आपण केलेली आहेत? खरं तर माझा देखील विधानसभेमध्ये येण्याचा हा पहिलाच टर्म आहे आणि नेवासा हे अतिशय एक तीर्थक्षेत्र आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पैज खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती तिथं लिहिली गेली, असं पवित्र पैज खांबाचं मंदिर फक्त नेवासेमध्येच आहे. त्याचबरोबर शनी शिंगणापूर देवस्थान माझ्या मतदारसंघामध्ये आहे.
संपूर्ण एक जागतिक दर्जा प्राप्त झालेलं देवस्थान आहे. एक स्वच्छ सुंदर म्हणून जे संपूर्ण राज्यामध्ये गणलं जातं असं एक श्री क्षेत्र देवगड देवस्थान, दत्तात्रय देवस्थान आहे. महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली ते सर्व त्या ठिकाणी काम चालतं. अनेक देवदेवालय माझ्या मतदारसंघामध्ये आहे. खरं तर माझ्या मतदारसंघाचा देखील फार मोठा विकासाचा बॅकलॉग आहे आणि म्हणून अनेक वर्ष मी स्वतः जिल्हा परिषदेमध्ये 15 वर्ष मी होतो. नंतर माझी कन्या सदस्य होती. 2.5 वर्ष मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं. परंतु खऱ्या अर्थानं विधानसभा मतदारसंघाचा विकास अनेक वर्ष प्रस्थापित मंडळींनी त्या ठिकाणी सत्ता भोगली, परंतु म्हणावा असा विकास आमच्या मतदारसंघाचा झालेला नाही आणि म्हणून फार मोठी अपेक्षा जनतेला माझ्याकडून आहे. कारण 2004 साली मी पहिली निवडणूक लढवली. अवघ्या 802 मतानं माझा त्यावेळेस पराभव झाला. 2009ला स्वतंत्र नेवासा मतदारसंघाची निर्मिती झाली, पुन्हा माझा पराभव झाला. 14 आणि 19ला मी निवडणूक लढवली नाही, परंतु 24ला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 2024ची निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि आमच्या तालुक्यामध्ये बंडखोरी होऊन देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक माजी मंत्री, एक माजी आमदार यांचा पराभव करून जनतेनं निवडून दिलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या देखील फार मोठ्या अपेक्षा विकास कामांच्या ह्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा आपण आता पूर्ण करणार आहात. माझा प्रश्न राजेशजी क्षीरसागरांना आहे. राजेशजी, खरं तर शिंदे फडणवीस यांचा वाद आहे अशी चर्चा संपूर्ण राज्यामध्ये रंगली आहे. माध्यमांवरती देखील आपण पाहिली असेल. भाजपा किंवा फडणवीस हे शिंदेंना लगाम घालण्याचा प्रयत्न करतायत असं देखील बोललं जात आहे. नाही, मला काय असं वाटत नाही. बघा, झालेल्या विधानसभेमध्ये राज्यानं थम्पिंग मेजॉरिटी या आमच्या महायुतीला दिलेली आहे आणि आत्ता जरी बघितलं तरी नगर परिषदेचा निकाल झाल्यानंतर आपण बोलू पुन्हा, आत्ता देखील मतदार हे महायुतीच्या बाजूने आहेत. हे काही चित्र विरोधकांच्याकडून असं निर्माण केल्याचा प्रयत्न होतोय. वेळोवेळी आम्ही पाहतोय दोन्ही नेत्यांना, तिन्ही नेत्यांना हे एकमेकाच्या हातात हात घालून ते काम करतायत. निवडणुकीमध्ये थोडंफार ज्या ठिकाणी वेगळं लढत असतो त्या ठिकाणची आपली धोरणं असतील, आपलं नियोजन असेल, या माध्यमातून थोड्याफार टीका टिप्पणी होत असतात. पण निवडणूक झाल्यानंतर आपण बघा, काल परवा दिवशीलाच विक्ट्रीचा पहिला पुन्हा एकदा साईन सगळ्यांनी मिळून दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ पुढच्या होणाऱ्या निवडणुका देखील महापालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, यामध्ये महायुतीचाच विजय होईल असं या तिन्ही एकत्रित नेत्यांनी येऊन सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे असा कोणताही प्रश्न नाही आहे. खऱ्या अर्थानं ही युती महायुती अभेद्य आहे. सन्माननीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांची मैत्री घट्ट आहे. कोणी जरी काही जरी प्रयत्न केला तर निश्चितपणे महायुती अभेद्य राहणार आहे. सर्व नेत्यांच्यामध्ये एकी अशीच राहणार आहे आणि आम्ही सर्वजण आमदार देखील यांना चांगली साथ देणार आहोत. पण तुम्ही म्हणताय प्रयत्न कोणी जरी केला तरी मात्र याच्यामध्ये एक नवीन चर्चा अशी काही दिवस आधी सुरू होती की तुमचेच नेते उदय सामंत हे एक नवा गट तयार करून भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात. काही आमदार त्यांच्या संपर्कात आहे, यावर काही आहे किंवा तुम्ही तरी आहात का त्यांच्या संपर्कात? बघा, उदय सामंत हे एक चांगले नेते आहेत. कोणीतरी काहीतरी म्हणलं म्हणून कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते उदय सामंत आहेत. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीमध्ये होते, पण आता शिवसेनेमध्ये आल्यानंतर असली कुठलीही हालचाल आम्हाला तरी कधी दिसलेली नाही. आम्हाला कधी त्यांचा फोन नाही. या उलट MIDCची जी काही कामं असतील त्या विभागाची, उद्योग विभागाची, ती अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देत आहेत. अशी कुठलीही भूमिका त्यांची नाही आहे आणि जरी असलं तर कळत असतं. हे कुठं न कळण्याचा भाग नसतो आणि त्यामुळे असा गैरसमज पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. नरेंद्र बोंडेकरजी, जे ठाकरे करत होते तेच आता फडणवीस करतायत अशी चर्चा आहे. बाहेर पडून चूक केली असं वाटतंय? काय करत होते नेमकं? ठाकरे काय करत होते? नाही, असं काहीही जुन्या गोष्टीबद्दल आपण काय बोलणार नाही. परंतु जुने काय करत होते याच्याकडे जाण्यापेक्षा फडणवीस साहेब फार अनुभवी आहेत
अगदी मी 2009 पासून जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. काही आम्हाला अडचण गेली तर आम्ही जाऊन त्यांना सांगतोय. अगदी जर समजा आता नगरपालिकेच्या संदर्भातच जर तुम्ही बोललेत तर आमच्या खालच्या म्हणजे खाली खूप खूप आरोप प्रत्यारोप झालेत, परंतु मी त्यांना जाऊन सांगितलं सगळ्या गोष्टी. ते बोलले चुकीचं झालं नरेंद्र. तर एकदम ते जे घरातलं पालक असतात ना, तर त्या पद्धतीनं फडणवीस साहेब समजून घेतात आणि सांगतात योग्य याच्यामध्ये. आणि इतकंच नाही तर जुने तुम्ही बोललेत ना, तिकडे मेसेज बी टाकला तर रिप्लाय येत नव्हतं, इथून फडणवीस साहेबला मेसेज टाकला तर रिप्लाय येते. खूप फरक आहे. आता ते काहीच करत नव्हते, रिप्लाय पण तुम्हाला इकडनं फडणवीसांकडून येतोय. पण आता ठाकरे काहीतरी करतायत आणि ते म्हणजे असं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत राज साहेब यांच्यासोबत. कधीतरी इतिहासात तुम्हाला असं वाटलं असेल की राज साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं आणि आज ते होताना दिसत आहे. तर काही असं वाटतंय का पुन्हा त्यांच्याकडे जावं किंवा संधी मिळाली तर परत उद्धव ठाकरेंकडे सांगू जावं? का, हे प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती की हे दोघं एकत्र यायला पाहिजे. त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटत होतं एकत्र यायला पाहिजे, पण डोक्याच्या वरतून पाणी गेला, माणूस डुबून गेला, पूर्ण पक्षाचा म्हणजे काय म्हणता येईल ते सगळं तस नस झाला. आता काय होणार आहे? आता पुन्हा उभं व्हायला 20 वर्ष लागेल त्यांना. आता 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 ते काही वेळ गेली आहे, आता काही हे नाही आहे. आणि राहिली गोष्ट शिवसेनेची, तर शिवसेना शिंदे साहेब पेलवण्यामध्ये सक्षम आहेत. तुम्ही बघा, आताच आम्ही मीडियासमोर प्रेससाठी गेलो होतो. तो मीडियाच्या लहानपासून तो मोठा सगळं व्यक्ती फोटो काढायला त्यांच्याकडे रांगा लागत होते. तो प्रचंड जेव्हा ते भंडारात येतात किंवा कुठे गेले ना, तो रांगा लागतं त्यांना भेटायला. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री असताना सगळ्यांना. तर हां, खरंच का, जेव्हा ज्या काळामध्ये बाळासाहेबांच्या मागे रांगा लागायचे, लोक भेटायचे, आता एक आपला माणूस म्हणून शिंदे साहेबांना बघतात आणि लोक रांगा लागतात. तुम्हाला मी सांगतो, मला पण वाटते मंत्रिपद व्हायला पाहिजे, पण त्यांच्याकडे गेल्यानंतर वाटतं नाही ठीक आहे. तर एक त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांना भेटल्यानंतर एक वेगळंच फील येतोय. तर असे सर्वसामान्य शिंदे साहेब आहेत. मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवलेली आहे. पदाची तुम्ही इच्छा बोलून दाखवली. 2.5 वर्षांनी संधी. हे बघा चुकीचं काय? हे काही चुकीचं नाही आहे आणि आमचा क्लेम आहे. बघा, मी अपक्ष निवडून आलो 19 मध्ये. त्यांना समर्थन कशाला दिलं असेल? मी काय तिकडे कार्यकर्ता म्हणून तर मी गेलो नाही ना. पक्षात प्रवेश गेलो, सोबत होतो, गुवाहाटीला पण मी गेलो होतो. तर काही कार्यकर्त्यासाठी तो नसेल गेलं ना. 3 रेजिम आता आम्ही निवडून आलेलो आहे. तर साहजिकच आहे, तो आमचा क्लेम आहे आणि तो होणारच. आम्ही तो काही करू आता लपवण्यासारखा नाही आहे. ठीक आहे, आज नाही झाला तो 2.5 वर्षानंतर होऊ, परंतु सर्वसामान्य माणसाला आवडणारा असं एकनाथ शिंदे साहेब आपले आहेत. आणि अनुभवी मुख्यमंत्री म्हणजे आपला फडणवीस साहेब आहेत असं, आणि अजितदादा, असे तिघं एकदम सुंदर सरकार चालवत आहेत. राहायला अजून कामाला गती येण्यासाठी तर काय होतंय का, प्रत्येक निवडणुकामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला जे निवडणुका झाल्यानंतर वर्षभर सगळं पॅचअप व्हायला लागतं, सिस्टम बनवायला लागतं. परंतु जेव्हा हे सगळं सिस्टम बनते तर शेवटी 4 वर्ष जोरात जातात. तर आम्हाला अपेक्षा आहे की आता म्हणजे मार्चपासून आमचे अजून, आता सध्या नवीन आमदारांना गरज होती तर ते बरोबर आहे, आमच्याकडे खूप काही आहे, पण मार्चपासून सगळ्या आमदारांना परत गती मिळणार आहे असं मला वाटते. अमोलजी, तुमचं काय मत आहे? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, याचा काही फटका बसेल? आणि आता जसं क्षीरसागर साहेबांनी सांगितलं का, आता एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे. जी शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना जी गेल्या कित्येक वर्षापासून स्पेस राहिली होती, जे नेतृत्व मिळत नव्हतं, भेटत नव्हतं, आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना जी परिस्थिती होती, आज ती शिंदे साहेबांकडे आहे. तेव्हा शिंदे साहेब आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटता, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर साहेबांसाठी हजारोनी लोक उभे असतात, लाखोनी लोक उभे असतात. माझ्या इथं सुद्धा साहेब ज्यावेळेस संगमनेरला आभाराच्या कार्यक्रमासाठी आले होते तर 3 किलोमीटरची गर्दी लाईन होती. साहेब मला बोलले, मंडपात कोण आहे, बाहेर एवढी गर्दीत? तर म्हणलं, साहेब मंडपसुद्धा भरून गेला आहे. त्यामुळे हा नेता असा आहे का, हा देणारा नेता आहे. यांनी आजपर्यंत फक्त देण्याचं काम केलं. आणि खरं जर बघितलं तर मी म्हणेल का, लाखो करोडो शिवसैनिकांना जिवंत ठेवण्यासाठी, त्यांच्या संघर्षाला न्याय देण्यासाठी शिंदे साहेबांसारखं नेतृत्व पुढं आलं आहे. त्यामुळं निश्चित उद्धवसाहेब ठाकरे असेल किंवा राजसाहेब ठाकरे असेल, हे एकत्र येण्याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. अच्छा, फरक पडत नाही, पण मात्र एक गोष्ट आहे की उद्धव साहेब काही करत नव्हते. आदित्य ठाकरे हे मंत्री होते, आता देखील त्यांचं काम आहे, ते काही करत आहेत का? त्यांच्याबद्दल काय मत आहे आपलं, आदित्य ठाकरेंबद्दल? आता त्यांच्याबद्दल म्हणाल तर सर्वप्रथम तर त्यांनी ग्राउंडवरती ग्रामीण भागात येऊन जर काम कसं म्हणता येईल, शिंदे साहेब शेतात जाता,
शिंदे साहेब एखाद्याच्या आत्ता त्या कॅन्टीनवाल्याने आग्रह केला, साहेब माझ्या कॅन्टीनमध्ये या, साहेब तिथं गेले. So हा इगो कुठं ठेवला जात नाही. त्यामुळे निश्चितच तुम्ही सामान्य लोकांमध्ये राहिले, सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेतले, अडचणी समजून घेतल्या, तर निश्चित तुम्हाला लोक स्वतः डोक्यावर घेतील आणि तुमचं नेतृत्व मान्य करतील. त्यामुळं मला असं वाटत नाही काय कोणाविषयी चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आज आदरणीय डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेबसुद्धा तुम्ही बघितलं असेल तर कशा पद्धतीने आज सभागृहामध्ये असेल, आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल, भारत देशाच्या वतीने असेल, दुसऱ्या देशात गेल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने प्रेझेंट करताय, आपली बाजू कशी भक्कम करताय आणि आज कार्यकर्त्यांना न्याय देताय, हे महत्त्वाचं आहे. अर्थातच श्रीकांत शिंदे यांना तुम्ही भविष्यामध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून पाहता का? खरंच तुमचा विश्वास आहे का? शिवसेनेच्याच आजच्या आमदारांचा, मंत्र्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे का? नाही, शेवटी शिवसेना पक्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी संघर्ष करून आज कार्यकर्त्यांना न्याय देऊन पुढे आले, उद्या श्रीकांतदादा शिंदे सुद्धा जर या पद्धतीने पुढे राहिले तर निश्चित ते चेहरा म्हणून राहू शकतील. त्याच्यामध्ये आज त्यांनी फिरलेच ना. आज नगर क्षेत्रामध्ये जाऊन आम्हाला ताकद देण्याचं काम केलं, विविध बैठका घेतल्या. त्यांचा अभ्यास एवढा मोठा आहे की त्या अभ्यासाच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित वर्ग असेल, व्यापारी असतील, उद्योजक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, हे त्यांना अट्रॅक्ट झालेले आहेत. आणि युडीचा तर त्यांचा एवढा मोठा अभ्यास आहे, एवढं त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघात आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे शिंदेसाहेब हे चांगलेच नेते आहेत आणि श्रीकांत शिंदेसाहेब देखील अत्यंत चांगले, जे पूर्वी नसायचं. पण कुठेतरी कल्याण डोंबिवलीमधनंच रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष केलं, कुठेतरी श्रीकांत शिंदेवर कंट्रोल आणण्यासाठी हे करतायत. भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे महायुतीतला, तर मोठा भाऊ म्हणून काही कर्तव्य करताना दिसून येत का छुप्या पद्धतीने? बघा, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार तर असतोच, पण मी एवढं मात्र ठामपणे सांगेन, मी सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत फिरलोय. त्या लोकांचं प्रेम एवढं त्यांच्यावर आहे, कारण त्यांनी एवढं काम केलं आहे सगळीकडं, की त्यामुळे ह्या गोष्टीचा त्यांच्यावर फारसा काय फरक पडणार नाही. बाकी पक्ष वाढवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की शिंदे साहेबांचं काम असेल ठाणे जिल्ह्यातलं. आता बघा, मी फारसं लांब न जाता गेल्या 2000 जी शेवटची महानगरपालिका झाली, त्यावेळेला शिवसेनेनं एकमेव महानगरपालिका एक हाती काढली, शिवसेनेनं ठाणे. म्हणजे हे त्यांचं काम असल्याशिवाय होतंय का? त्यावेळेला तर भारतीय जनता पक्षाची केंद्रात पण सत्ता होती, राज्यात पण सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, पण शिंदे साहेबांनी ठाण्यातली सत्ता काढली. याचा अर्थ ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी लोकांना जो न्याय दिलेला आहे, तो निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे. अर्थातच हुरडा पार्टी जय महाराष्ट्र सोबत आहे. आपण हुरडाला देखील सुरुवात करूयात, त्याचा देखील स्वाद घेऊया. विठ्ठलराव, आपल्यापर्यंत जय महाराष्ट्रावरती हुरडा पार्टी करायला जमलेलं. विठ्ठलराव, एक मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे, किंवा मग असं एक म्हणता येईल की एक खूप मोठा विजय आहे. तुम्ही थेट जे माजी मंत्री होते शंकरराव गडाख, त्यांचं खूप मोठं नाव होतं महाराष्ट्रामध्ये, त्यांचा पराभव केला तुम्ही आणि समोर आलेले आहात. त्याच्यामध्ये कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि वर्षभराचा कार्यकाळ हा पुढे आलेला आहे, कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की मी जो पराभव त्यांचा केला आणि या मंत्रिमंडळात बसलो, महायुती सरकारमध्ये बसलो, ते योग्य होतं? नक्कीच वाटतं. कारण आपण बघतो की आत्ता सर्वांनी उल्लेख केला की या राज्याचे अतिशय अभ्यासू मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून मोठा विकासाची गती संपूर्ण राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार विखे पाटील साहेब आहेत. आमचा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे, 2 लोकसभा मतदारसंघाचा जिल्हा आहे, 12 आमदारांचा जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी फार मोठे स्कोप आहे. आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना नेवासा तालुक्याचा विशेष करून मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फार मोठा विकासाचा बॅकलॉग आहे. परंतु एवढी मोठी सर्व या नेत्यांची शक्ती आमच्या पाठीशी असल्यामुळं नक्कीच नेवासा तालुक्याचा जो विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचे आमचे प्रयत्न आहे. अनेक वर्षांचा राजकीय अनुभव, संघर्ष असल्यामुळं निश्चित ग्राउंड लेव्हलपर्यंत जाऊन आम्ही सर्वजण या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. आणि आत्ताच इथं उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय शिंदे साहेब म्हणजे एक ग्राउंडचे नेते आहेत. कारण आपण बघतो की संपूर्ण राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून आज शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. आपण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस शिंदे साहेब येतात त्यावेळेस अक्षरशः झुंबड त्यांना भेटण्याकरता, त्यांच्याशी बोलण्याकरता, त्यांच्याबरोबर फोटो काढण्याकरता, म्हणजे एक आत्मीयता सर्वसामान्य जनतेला आदरणीय शिंदे साहेबांच्या विषयी आहे. आणि म्हणून हे नेतृत्व
संपूर्ण राज्यामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत असताना पक्षवाढीचं देखील आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम होतं. आणि मोठं आत्ताच आमचे मित्र भोंडेकर साहेबांनी सांगितलं की मागच्या 2.5 वर्षात भरीव असा निधी त्यांना मिळालेला आहे. आणि आम्ही दोघं नवीन आमदार आहोत, अनेक नवीन आमदार आहे. आणि आम्हाला देखील आता अपेक्षा आहे की या महायुतीच्या सरकारमध्ये सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आम्हाला देखील भरीव असा निधी मिळेल. आणि जो अनेक वर्षांचा बॅकलॉग आहे आमच्या नेवासा तालुक्याचा तो भरून काढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. पण अर्थातच बघायला गेलं तर हे पहिलंच हिवाळी अधिवेशन बोलावं लागेल आपली विजय झाल्यानंतर, कारण की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शपथविधी सोहळा होता महायुतीचा आणि सगळं काही. शिवसेनेचेच काही आमदार असे बोलत आहेत की हे अधिवेशन जे आहे आम्हाला चांगलं झालेलं नाही आहे, लाभलेलं नाही आहे, सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही, लक्षवेधी आमच्या लावून घेत नाहीत. तुमच्यासाठी देखील पहिलं हिवाळी अधिवेशन, तुमच्यासोबत कसा अनुभव आहे, नेमकं आत कसं चाललंय कामकाज? निश्चितच नवीन आमदारांची एक अपेक्षा असती की आपापल्या मतदारसंघामधले आपण प्रश्न सोडवले पाहिजे. आणि खरं तर हे अधिवेशन शॉर्ट टर्म आहे, 1 आठवड्याचं अधिवेशन असल्यामुळं प्रशासनावर कामाचा त्या ठिकाणी फार मोठा लोड आहे. आणि त्याच्यामुळं काही सिनियर सदस्य असतात, राज्यातले वेगवेगळे प्रश्न ते मांडत असताना निश्चित थोडंसं दुर्लक्ष नवीन आमदारांकडे होतं. परंतु आमदार देखील त्या ठिकाणी चिकाटीनं आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्षवेधी असेल, औचित्याचे मुद्दे असतील, वेगवेगळ्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून अनुभव आम्हाला या अधिवेशनामध्ये आला. याच्या अगोदर मुंबईला 2 अधिवेशन झाले, त्यामध्ये देखील आम्ही आमच्या तालुक्याच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या. काही प्रश्न सुटले, काही प्रश्न प्रलंबित आहे. आणि म्हणून असं म्हणता येणार नाही, नवीन सदस्यांना अपेक्षा असते थोडंसं सभागृहामध्ये कमी जास्त होतं, परंतु त्याच्यामुळे कुठलेही आमदार नाराज असतील असं मला वाटत नाही. नक्कीच. पुढचा प्रश्न नरेंद्रजी मी तुम्हाला घेतो, त्याआधी खरंच आपण हुरडा आपल्यासाठी स्पेशल आपण मागवलेला आहे, त्याला सुरुवात करूयात. नरेंद्रजी, खरं तर तुम्ही विदर्भात आत्ता ज्या निवडणुका संपन्न झाल्यात याचं तुम्ही नेतृत्व केलेलं आहे. आणि अशामध्येच येणारा जो काळ असेल पुढच्या निवडणुकींचा, महानगरपालिकेचा, जागा वाटपामध्ये काही त्रास होऊ शकतो का? एकीकडे विदर्भामध्येच देवेंद्र फडणवीस आहेत जे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी बार्गेनिंग पॉवरसाठी वेगळी काही मेहनत करावी लागेल का आपल्याला? नाही, हे बघा, पूर्व विदर्भामध्ये तसं पाहिलं तर शिवसेना आम्ही खूप कमी आहोत. आणि भारतीय जनता पक्ष खूप मोठा पक्ष आहे. अनेक वर्षापासून त्यांचे संघटनेवरती प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. आमदाराची स्ट्रेंथ जर पाहिलं आपण पूर्व विदर्भामध्ये तर जवळपास 32 पैकी 21 आमदार त्यांचे आहेत. आणि आम्ही काय 1-2च आहोत, आशिष आणि मी. तर आमच्यापेक्षा त्यांची शक्ती जास्त आहे. तर याच्यामध्ये आता आम्ही आमच्या पदरात किती युतीमध्ये सीट मिळतील आम्ही जास्तीत जास्त पाडण्याचा प्रयत्न करू. कालच आमची बैठक झाली, आदरणीय शिंदे साहेबांनी घेतलं का बा आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे, मित्रपक्षासोबत लढायचं आहे. कारण नगर परिषदमध्ये जे काही एकामेकाच्या विरोधात जो वातावरण निर्माण झालेला आहे तो पुढे भविष्यात राहू नये म्हणून तो शिंदे साहेबांनी एक चांगलं मेसेज देण्यासाठी आम्हा सगळ्यांना सांगितलं की आपण मित्रपक्षासोबत लढूया. परंतु असं परिस्थिती निर्माण झाली तर ते नंतर बघूया. परंतु याच्यामध्ये आम्हाला अनुभव आहे की त्रास तो होणार आहे, कारण मित्रपक्ष मोठा आहे. त्यांची पूर्व विदर्भामध्ये 2 महानगरपालिका आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. ह्या दोन्ही ठिकाणी त्यांचा प्रभाव जास्त आहे. तर यापैकी आम्हाला सीट किती देणार, काय देणार, याच्यात सर्कस तो होणार आहे, आम्हाला त्रास तो होणार आहे. परंतु आमची इच्छा राहणार की आम्ही मित्रपक्षासोबत आम्ही हे निवडणूक लढायला पाहिजे. पण निरीक्षणामध्ये असं देखील आलेलं आहे, तुम्ही बोलताय विदर्भामध्ये सेनेचे आमदार कमी आहेत, पण असं देखील लक्षात आलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुमचे मुख्य नेते जे आहेत त्यांच्या सर्वाधिक सभा ज्या आहेत त्या विदर्भामध्येच झालेल्या आहेत. नेमकं असं का? नाही, आम्ही प्रयत्न करतोय की आमचा नेता सुद्धा इकडे आल्या पाहिजे. जसं आमच्याकडे ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर गोंदियामध्ये आम्ही शून्य होतो, तर आम्ही पहिल्यांदा इतकी मोठ्या प्रमाणात आम्ही लढवलो. उमेदवार आमचा चांगला आहे, आमची फाईटमध्ये ती सीट आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथे एक सभा घेतली. भंडारामध्ये घेतलं, भंडारा आणि पवनी 2 घेतलं आणि पुढचे मग 3-4 सभा घेतले. पण असं नाही आहे की शिंदे साहेबांनीच सभा घेतला, आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सभा घेतले, बावनकुळे साहेबांनी सभा घेतला. फक्त शिंदे साहेबांनी सभा घेतला असं नाही आहे. पक्ष वाढवण्यासाठी
प्रत्येकांना आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी हे आहे. आता तो नगर परिषदचा विषय झालेला आहे. आता आपण महानगरपालिकेसाठी आम्ही परत सांगतो की वातावरण खराब होऊ नये, आपसामध्ये दुरावा निर्माण होऊ नये. हा मित्र पक्षाचा जो चांगलं, जसं केंद्रात चांगली सरकार चालू आहे, राज्यात चांगलं आहे, तसं खाली पण आपल्या महानगरपालिकेमध्ये राहावं. यासाठी आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्या मित्र पक्षासोबत आपल्याला अलायन्स करायचा आहे. आणि तसा प्रस्ताव आमची सुद्धा मानसिकता झालेली आहे की आता आपण जसं नगर परिषद दुरावा निर्माण झाला तसं महानगरपालिकेमध्ये होऊ नये. मित्र पक्षासोबत आपण लढूया आणि एक भविष्यामध्ये, कारण हे निवडणूक संपल्यानंतर मग 2-3 वर्षानंतर लोकसभा येईल, विधानसभा येईल, तर हा जो दुरावा आहे, हा जो मनमुठाव आहे, हा दूर व्हायला पाहिजे आणि एकत्र लढायला पाहिजे. कारण शेवटी महाराष्ट्र सरकारच्या ज्या केंद्रात आणि राज्यामध्ये महायुती सरकार आहे, यांचा इम्पॅक्ट गावापर्यंत विकासासाठी आपल्याला न्यायचा आहे. तर विकासाकडे जर न्यायचं असेल तर मनामध्ये दुरावा ठेवता येणार नाही, म्हणून आम्ही प्रयत्न आहे आमचा. पण देवेंद्र फडणवीस तर विदर्भात आहेत, अनेक बडे नेते आहेत जे आज मंत्रिमंडळात देखील आहेत. अजितदादांचं विदर्भावर काही लक्ष आहे का? नाही आहे, त्यांचं पण आहे, नाही आहे असं नाही. पण काही गोष्टी जे ते ताकदीनं मदत करतायत ते आता इथं उघडपणे सांगता येणार नाही तुम्हाला. पण ते की आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी ताकदीनं करतायत. ठीक आहे, कोणाच्या दिसत असेल, कोणाच्या दिसत नसणार, परंतु प्रत्येक पक्ष आपला वाढवण्याचे प्रयत्न करत आहे, हे तेवढंच खरं आहे. नक्कीच राजेशजी, माझा एक वेगळा प्रश्न आहे. जे प्रतिस्पर्धी आपले राजेश लाटकर आहेत, हे निधी वितरण असेल किंवा अनेक कारणांवरून आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करतात. या आरोप प्रत्यारोपांकडे कसं बघतात? नाही बघा, आता कोल्हापूरचा शिवसेनेचा चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं जाते. 6 मे 1986 साली शिवसेनेची स्थापना कोल्हापुरात झाली. सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख त्या ठिकाणी आले होते. त्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक आहे आणि खऱ्या अर्थानं आज त्यावेळचा शिवसैनिक मी एकटाच आहे. काही आमदार असतील, मंत्री असतील आमचे तरीही. पण एक लक्षात घ्या, या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की जो पक्षाचा चेहरा असतो त्याच्यावरती टीका करणं हे विरोधकांचं काम असतं आणि त्यामुळं माझ्यावर टीका होते. वारंवार याने त्या गोष्टीवर आरोप केले जातात, पण यात तथ्य नसतं. कारण मी पहिल्यांदा 2 वेळा निवडून आलो होतो. तिसऱ्यांदा माझा जरी पराभव झाला असला तरी आत्ता लोकांनी मला 30,000 मतांनी निवडून दिले. याचा अर्थ लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. सन्माननीय नामदार आमचे मित्र भरतशेठ गोगावले देखील या ठिकाणी आलेले आहेत. पण मला एक आक्षेप आहे, खूप मला मनापासून वाईट वाटलं शेठ, तुम्ही हुरडा पार्टीला आला आहेत, कोट कुठे? पालकमंत्री झाल्याशिवाय कसं कोट घालायचा? पण छुप्या पद्धतीने अजितदादांसोबत बैठक तर तुम्ही घेतली आणि आता बोलताय पालकमंत्री पद भेटल्यानंतर कोट येईल. नेमका अर्थ काय काढायचा? प्रश्न असा आहे की जोपर्यंत मंत्री होत नव्हतो तोपर्यंत कोट घालत नव्हतो. मंत्री झालो, कोट घातला. आता ते त्यांनी विचारलं म्हणून त्याला सांगतोय, तर ते पण होईल इच्छा पूर्ण. काळजी करायचं कारण नाही. आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचं. आम्ही नेहमी सांगत आलेलो, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. बाळासाहेबांच्या मुजीत तयार झालेले आम्ही शिवसैनिक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतो. तेव्हा पद, मंत्री हे जे आम्ही कधी चिंता नाही करत. ज्या माणसाने मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्री एवढी काय मोठी बाब आहे रे. पण तुम्हाला काय ना काहीतरी विचारल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही आणि त्याशिवाय तुम्हाला पूर्ण विटॅमिन मिळत नाही. पण शेठ, रायगडमध्ये असा काय संघर्ष आहे सुनील तटकरेंसोबतचा की वारंवार आरोप प्रत्यारोप होतात, व्हिडिओ बॉम्ब टाकले जातात, कॅश बॉम्ब टाकले जातात, तुमचे समर्थक आमदार महेंद्र दळवी यांचे व्हिडिओ काढले जातात कारण ते तुमच्या समर्थनार्थ आहेत. हा काय नेमका वाद आहे? बघा, प्रश्न असा आहे, आम्ही अनेक वेळाला सांगितलं, आत्ताही सांगतो, आम्ही प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहोत. मी मगाही सांगितलं, मी ज्या पुण्यन पावन भूमीत राहतो ती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यामुळे मी चुकीचं कधी काय आत्तापर्यंत केलं नाही, करणार पण नाही आहे. मी नेहमी सांगत आलेलो, मी गावचा बिनविरोध सरपंच, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळेला सभापती होतो. आरक्षण पडलं, 2 वेळेला माझी पत्नी सदस्य होती आणि सलग 4 वेळेला मी आमदार होऊन आता मंत्री झालेला आहे. मी प्रामाणिक काम करतो म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. मी चुकीचं केलं, काय छक्केबंजे केलं तर लोक आम्हाला निवडून नाही देणार ना. आणि म्हणून मी तळागाळातला कार्यकर्ता, एका सामान्य शेतकरी कुटुंबातला आणि सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यामध्ये असणाऱ्या कांगोरेगडच्या पायथ्याचा एक पिंपळवाडी गाव आहे, खेडेगाव आहे आणि शहरापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरचे गाव आहे. त्यामुळे अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे गरिबी काय, श्रीमंती काय, आम्ही लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे.
की माणूस किती मोठा झाला तरी त्यांनी मागचे दिवस विसरायचे नाहीत. म्हणजे गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही असं म्हटलं गेलेलं आहे. माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे त्याला काय उपयोग नाही आहे. पण विरोधक वारंवार म्हणतात की तुमचा अभिमन्यू झालेला आहे, धड आतही नाही धड बाहेरही नाही. असं काही नाही आहे. आम्ही काम करतोय ना, काम करतोय. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद म्हणून घेऊन फिरतोय. शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय या सरकारमध्ये. आम्हाला अडचण काय आहे? अभिमन्यू होण्याचं किंवा काय आम्ही चक्रवात नाही सापडलेलो. लक्षात आलं का? आम्ही चक्रवात सापडण्याचं कारणच काय येतं आहे, जो काय परवा कॅशबॉम्ब दाखवला, आम्ही सांगितलं ना त्या मुलीला, बोलू तू आमच्या मुलीसारखी आहेस, थोडं तुला कळलं नाही. तिने जे काय माझा चेहरा फोटो दाखवायचा प्रयत्न केला, तिने माझ्या हातातलं कडं नाही दाखवलं. कडं कोणाचं तरी डुप्लिकेट तिने घालून दाखवलं असतं तर लोकांना कळलं, अरे बोलले नाही शेटचं कदाचित असावं. पण ती चुकली, कारण तिला ते करायला गेली एक आणि झालं एक. पण आम्ही कधीही प्रामाणिकपणा सोडला नाही आणि चुकीचा कोणावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही, म्हणजे कोणी का असं नाही. पण एका बाजूला अजित पवार, एका बाजूला फडणवीस, मधल्यामध्ये शिंदेची गळचेपी होते असं काय वाटतं. नाही, अजिबात नाही. एवढं चांगलं आणि सुंदर चालू आहे. आता सांगितलं ना परवा, स्वतः साहेबांनी सांगितलं आपण सगळीकडे महायुतीमध्ये लढतो. आता महानगरपालिका आहेत, तुम्हाला कळलं दिसेल त्याच्यामध्ये काय आणि काय नाही. ते विरोधकांना संधी पाहिजे, पण ती संधी हे तिघंजणं देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, हे तुम्हाला सांगून. अधिवेशन संपलं की शिंदे मेळावे घेणार आहेत. नेमकं या मेळाव्यातून काय साध्य होणार आहे? मेळावे अशासाठी घेणार आहेत येणाऱ्या पुढच्या निवडणुका. मग पहिल्या महानगरपालिकेच्या, नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. वेळ फार कमी आहे, कारण 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यातल्या 1-2 पार्टी पुढे होतील कदाचित, पण सगळ्यात. आणि जवळजवळ एवढ्या जिल्ह्यांच्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती, मग एवढा वेळ कसा भेटणार? म्हणून काही वेळेला जसं जसं वेळ भेटेल तसे मेळावे घेऊन त्याच्यामध्ये आज एकच त्यांचं म्हणणं आहे की आपण महायुतीमध्ये लढायचं आहे. आता ठीक आहे, जे काय जिथं शक्य आहे तिथं ते होणारच आहे, परंतु महानगरपालिका हे आम्ही सगळे महायुतीतले. पण भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद टोकाचे झाले होते. तुम्ही कोकणातले नेते आहात. कोकणात निलेश राणेंनी भाजपचा कॅश जे आहे म्हणजे पैसे सापडले असा व्हिडिओ दाखवला, रवींद्र चव्हाणांवरती आरोप केले. हे सगळे वाद मिटलेत आता आगामी निवडणुकीसाठी. हे प्याल्यातलं वादळ होतं, हे संपलं झालं ना. त्या दिवशी निलेशने सांगितलं की रवींद्र चव्हाण आम्ही सगळे एक आहोत, माझा मोठा भाऊ आहेत. त्यामुळे काय आम्ही 2 पावलं 4 पावलं मागं पुढे सरकणारी मंडी आहोत. आम्ही ताणून धरून तुटेपर्यंत नाही थांबणार. काय काही वेळेपुरतं क्षणापुरतं जे काय काही होते झालं ना, पाठीपुढे सरकले ना. मग आता काय, परवा स्वतः शिंदेसाहेब, चव्हाणसाहेब यांच्या मिटिंगा झाल्या, त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांबरोबर शिंदेसाहेबांच्या मिटिंगा झाल्या, सगळं झालं ना. पण आणि उद्धव ठाकरे म्हणतात की घटनाबाह्य पद आहे उपमुख्यमंत्री. नाही ठीक आहे ना, त्यांच्या काळात नव्हतं का? त्यांच्या काळामध्ये उपमुख्यमंत्रीपद अजितदादांना दिलं होतं, तेव्हा नव्हतं का? मग तुम्ही सांगा ना, दुसऱ्याचं दिल्यावर घटना बाह्य, आपल्याकडे असल्यावर घटना दुरुस्ती. वा रे वा. भरत शेठ, खरं तर रायगडमध्ये अशी चर्चा आहे की तुम्हाला मंत्रिपद मिळावं म्हणून अनेक नवस करण्यात आले होते, पण कुठेतरी शब्द एक अपुरा राहिला का, की पालकमंत्री असा नवस अपुरे राहिलेत असं काही म्हणता येईल का? कदाचित असू पण शकेल, तुझ्या म्हणण्याशी मी सहमत असू शकतो. त्याचं कारण आहे, कारण प्रत्येक कार्यकर्ता भावनेच्या पोटी तेवढी आपापल्या, कोणी घरच्या देवाला केला, कोणी गाव पांढऱ्याला केला, कोणी गणपतीला केला, दत्तगुरूला केला, प्रभू रामचंद्रायांना केला, हनुमंताला केला, शंभू महादेवाला केला, असे अनेक नवस त्यांनी त्यांच्या परीने केलेत. ते बऱ्याचशापैकी फेडलेत. अजून 4 वर्ष बाकी आहेत. नवस एके आम्ही ठेवणार नाही, कारण ते फेडावेच लागतात काय, आणि ते आम्ही फेडणार. त्याच्याबद्दल का नाही, कारण ज्या कारणासाठी जे बोललेलं असतं, भले काही का असं ना, त्याच्यावर आपला भरोसा आहे, विश्वास आहे. आपण हिंदू धर्मामध्ये वागतो, राहतो, आणि ज्या देवाची, ज्या ईश्वराची प्रार्थना करतो त्याला कधी विसरायचं नसतं. भले काही का असतं ना, चूकभूल होते, तो देव सांभाळून घेतो. पण आपल्याला लक्षात आलं, लोकांनी, कार्यकर्त्यांनी सांगितलं, बाबा मी तुम्हाला नवस बोललो होतो, आमची तयारी असते. त्यामुळे मी विचारतो सगळ्या कार्यकर्त्यांना कुठला राहिला आहे का चुकून, आणि त्याच्यामुळे असं काय आहे, तर तुझ्या मताशी मी सहमत आहे. दुसरा एक प्रश्न असा की पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे, आपल्याला मंत्रिपद मिळालं आहे, अशी चर्चा होती आणि दिसण्यात सुद्धा आलं होतं की ज्यावेळेस आपल्याला मंत्रिपद घोषित केलं त्यावेळेस बरीच मोठी एक रांग होती तुमच्या मागे. सतत तुम्हाला फोन येत होते, मेसेज येत होते की तुमच्या कार्यालयात काम करायचं आहे, तुमच्या स्टाफमध्ये त्यांना लागायचं आहे. नेमकं तुम्ही मंत्रिपद तुमच्याकडे तर आलं, पण स्टाफसाठी पण रायगडमधील अनेक इच्छुक होते. याच्यासाठी कारण काय?
मी तुम्हाला सांगितलं प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि बघा प्रश्न असा आहे, आम्ही सांगितलं ना, मी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर, कारण तो आमचा मेन बिंदू आहे. कारण त्यांच्यामुळे आम्ही 4-4 वेळेला निवडून आलेलो आमदार म्हणून. तर त्या कार्यकर्त्यांना विसरायचं नाही आहे, भले काही का असं, कारण त्यांनी मेहनत घेतली नसती तर आम्ही कसे निवडून. आता आमच्या सहकार्याने काय सांगितलं की मी आता 30-31 हजारांनी निवडून आलो. कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती एकटा कोण आहे, ह्याच्यात स्वयंभू कोण नाही. लक्षात आलं का? कार्यकर्ते, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी आणि मतदार बांधव ह्यांना कधी विसरायचं नाही. तुम्ही किती मोठे व्हा, आमची पद्धत आहे. अगदी शिंदेसाहेब शेवटच्या माणसाला भेटेपर्यंत जात नाहीत पुढं, तसे आमची पद्धत आहे की जे काय लोक येतील त्यांना भेटायचं. काय असतं, कुठं पोलीस स्टेशनला फोन, तहसीलदारला, कलेक्टरला, एखाद्या आजारी आहे मदत, कोण गाय मेले, बैल मेलाय, पत्रे उडालेत, कोणाचं लग्न थांबलं आहे, कार्य थांबलं आहे, त्याला मदत. ह्याच्या पलीकडं काय आम्ही काय आणलं आहे? येताना कोण घेऊन आले तो जाताना कोण घेऊन जाणार आहे. देणारा वरती आहे, नेणारा वरती आहे. आपण मधले बिंदू आहोत. अर्थातच मंत्रिपद तर आता मिळालेलं आहे, पण जेव्हा आपण महाडमधनं मुंबईच्या दिशेने येत असता मध्ये रस्त्यात जे आहे आपल्याला रोहा लागतं, कोलाड फाटा लागत असतो. अशामध्ये जाता येता कधी असं वाटलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस की का नाही पालकमंत्रीपद मिळते आणि डावीकडे बघून अरे आदिती तटकरे नाव स्वतःचं मागे का नाही घेत आहे, असं काही वाटलं? त्या रस्त्याने पुलाचं काम चालू असल्यामुळे आम्ही तिकडून येत नाही. आम्ही तिकडून पाली मार्गे जातो, गणरायाला नमस्कार करतो आणि तिकडं पाली मार्गे खोपोलीला निघतो. त्यामुळे तिकडं वळून बघण्याचा काही प्रश्न आहे. म्हणजे इतका तुम्ही लांबचा प्रवास, रस्त्याचं काम होतं पण तिकडनं पण तुम्ही ओलांडून जात होता असं समजायचं का? नाही, तिकडून मला तो माझा मतदारसंघ आहे ना, पाली फाट्याच्या पुढे गेलो ना का रवळजे म्हणून एक गाव आहे, भिरा पाटणूस, तिथून माझा मतदारसंघ लागतो माणगावमध्ये. त्यामुळे मला येताना स्टॉप घेऊन पुढे जायला लागतं. बरं शेठ, तुम्ही जुने शिवसैनिक आहात, बाळासाहेबांपासूनचे शिवसैनिक आहात. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावेत ही इच्छा तुमच्या मनामध्ये कधी होती का? आणि आता येत आहेत तर याचे परिणाम काय असतील? बघा, घरामध्ये भावाभावांचे भानगडे असतात, काही कारण असतो, कधी ना काळांतराने एकत्र राहतात. तसे कदाचित ते आता एकत्र येत असतील. शेवटच्या टोकापर्यंत त्यांचं वाजलं, सगळं झालं. परंतु आत्ता जे काय येत आहेत हे केवळ आणि केवळ राजकारणासाठी येत आहेत, इतर कुठल्या ह्याच्यासाठी नाही आहेत. कारण राजकारणामध्ये आज जी काय दोघांची स्थिती आणि परिस्थिती झालेली आहे हे आपण सगळे पाहताय. आणि त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं आता जर आपण एकत्र नाही आलो तर पुन्हा कधी आपलं काय सांगू शकत. आणि म्हणून कदाचित ते एकत्र येत असतील. आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांनी यावं, काम करावं, काय हरकत नाही आहे. आम्हाला त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आम्ही असं नाही कोण म्हणणार की त्यांनी येऊ नये म्हणून. त्यांनी यावं, त्यामध्ये आम्ही कोण मिठाचा खडा टाकणार नाही. लक्षात आलं का? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. ज्या वेळेला त्यांचं एकत्र जुळणं, मिळणं, बोलणं, चालणं चालू होतं तेव्हा स्वतः शिंदे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी एकत्र यावं, आमच्या शुभेच्छा. तसे आमच्या पण शुभेच्छा. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजतं आहे. हिवाळी अधिवेशनाचा उद्या जरी शेवटचा दिवस असला तरीसुद्धा विरोधक थंडावलेले आहेत. शेठ, विरोधक थंडावलेले आहेत. हा शेवटचा प्रश्न विचारतो, विरोधक थंडावलेले आहेत? विरोधक थंडावलेले आहेत म्हणजे दरवर्षाप्रमाणे यावर्षी नागपूरला जास्त थंडी आहे. मी एवढ्या 15 वर्ष येत होतो, मला कधी एवढी थंडी जाणवली नाही. पण ह्या वेळेला चांगली थंडी असल्यामुळे कदाचित विरोधक घारडले असतील. पण एक सांगतो, जे आम्ही महायुतीमध्ये काम करतो, आमचे हे त्रिदेव आहेत, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, हे प्रामाणिकपणे काम करत आहेत. आणि एवढ्या चांगल्या मोठ्या योजना एकनाथ शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजित, ह्या सगळ्यांनी मिळून जे काय ठरवलेलं आणि करत आहेत. आत्ताही आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं भरपाई देणं, काय देणं. आता मी माझ्या खात्यामध्ये मला ऐलान करावं लागलं, जी काय खरडून जमीन गेली, म्हणजे ह्या रस्त्यासारखी दगडी गोटे दिसायला आले, त्याला परत लेवल करायसाठी माझ्या रोजगार हमी योजनेतनं 3 लाख रुपये आम्ही हेक्टरी आणि 2 हेक्टरला 5 लाख रुपये, 30,000 रुपये विहिरी दुरुस्ती करायला, ज्यातला गाळ काढायला, काय काढायला, अशा अनेक योजना की ज्यासाठी या सरकारने आत्ता देऊ केलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने आम्ही देतोय. त्याच्यामुळे विरोधकांकडं काहीच राहिलेलं नाही ना. त्यांनी आत्ताच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये काय हत्यार वापरलं, किती वेळा पायऱ्यावर बसले, किती वेळा वॉकआउट केलं,
काय अंगावरती आले दाखवावं ना आम्हाला एखादं उदाहरण. त्यांना संधीच नाही ना दिली, त्यामुळे ते थंड पडलेत आणि पुढं थंड थंड होत जात. नक्कीच हिवाळी अधिवेशन जरी थंड असलं तरी सुद्धा विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांनीच चांगलं मैदान तापवलेलं पाहायला मिळालं. आजच्या जय महाराष्ट्राच्या हुरडा पार्टीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो. आमदार विठ्ठलरावजी लांघे, मंत्री भरत शेठजी गोगावले, तुमचे विशेष आभार. त्याचप्रमाणे मंत्री दर्जा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेजी क्षीरसागर आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्रजी बोंडेकर, आपले सर्वांचे आभार मानतो. अशाच नवीन कार्यक्रमामध्ये भेटूया. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.